मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो तुम्ही सर्व ठीक असाल. जागेवरून तुम्हाला काही आठवलं असेल तर किंवा ओळखलात तर कळेल मी आता कुठे आलं आणि आज कोणता दिवस आहे. आज आलं आम्ही गणपती बुक करायला दरवर्षीप्रमाणे. मे महिन्यात येतो, पण आता जूनसुद्धा अर्धा संपत आला आहे. ठरत नव्हतं कोणता बुक करायचा, म्हणजे मातीचा करायचा की प्लास्टरचा, कारण प्लास्टरची बंदी आलेली आहे. तरी पण आम्ही शेवटचं वर्ष म्हणून गेल्या वर्षी करून टाकलं होतं. सो ह्या वर्षी त्यासाठी जरा विचारही होते की अजून सरकारचे नियम तसे काय आले आहेत का अजून मुंबईत, की चालू आहे की नाही. सो आता तेच एकदा कन्फर्म करून झालेलं आहे. तरी पण आता कन्फ्युजन आहे काय करायचं. थोडं थांबा, माझा व्हिडिओ चालू आहे का बघतो, अजून मला काय कळत नाही. हां, चला. तर आता जाऊया आपण आतमध्ये, मूर्ती पाहूया कुठली आली ती आणि तुम्हाला देखील दाखवतो. आणि हा ब्लॉग लवकरच रिलीज होईल. नॉर्मल आहे एकदम, काय असं इफेक्ट वगैरे टाकणार नाही. सो लवकरात लवकर हा ब्लॉग येईल, उद्याच्या उद्या पण येऊ शकतो. सो आता जाऊया आत आणि बघूया. सो आता पण करूया एंट्री आतमध्ये. हे बघा, आता मातीची मूर्ती किती आलेली आहे तिथे बघू शकता. इको फ्रेंडली आहे सर्व. मला एक मूर्ती आत्ता आवडली, जस्ट आत जाऊन आलो तर मला हे बघा, हे आपण गेल्या वर्षी पाहिलेच आहेत, पण ही एक आय थिंक होती आधी, पण मी आता परत कलर वेगळे झाले असे म्हणून जरा ती वेगळी वाटते. मला आता आवडलेली एक मूर्ती आहे, म्हणजे ही कमळात बसलेली एकदंत कमळ, मस्त वाटते. आणि ह्याच्यातच पुढे देखील आहेत काय अजून. ही एक आहे, ही एक मूर्ती आहे, ही एक मोठी आहे आणि ही एक आहे. पण अजून एक बघायचं झालं तर ही आहे, ही सुद्धा मोठी मूर्ती आहे. भालचंद्र बघा ना, काय भारी दिसते. आणि गेल्या वर्षी आपली अशीच होती सेम, फक्त पितांबर वेगळं होतं, व्हाईटवालं असं, जर तुम्ही पाहिलं असेल. आणि हे सॉरी मित्रांनो, मी जरा कन्फ्यूज झालं, गेल्या वर्षी कुठले होतं, आय थिंक व्हाईटच होतं. हे बघा, ही आपली नेहमीची दरवर्षी मूर्ती, ही सुद्धा एक चांगली वाटते. ही पण मस्त आहे, आवडली आपल्याला. भालचंद्र भारीच वाटतात. याचे फक्त कलर आहे वेगळा, इथे वेगळा कलर मारलेला आहे पिवळा, आणि हे इकडे वेगळा कलर आहे. सो त्यासाठीच ती वेगळी वाटते. मूर्ती सेमच आहे, सॉरी जरा कन्फ्यूज झालं कलरमुळे. पण हा कलर मस्त वाटते, अंगाचा कलर एकदम ओरिजिनल बोलतात ना तसं वाटते, सावळा. फक्त पितांबरला कलर असेच काहीतरी दिले पाहिजे ते, तर अजून जरा उठून दिसलीच ती मूर्ती, असं मला तरी वाटते. आणि हे बघा, इथे पण छोटे मूर्त्या आहेत अजून खाली. ही एक आहे, गुलाबी गेलेलं आहे, मागे पिवळं, थोडं कॉम्बिनेशन वेगळं आहे, डिफरंट आहे. अबो कौस्तुभ, हा कलर भारी वाटते भालचंद्रामध्ये, एकदम ओरिजिनल कलर मस्त वाटले. ह्याच्यापेक्षा सेमच आहे, कलर वेगळा, फक्त पितांबरचं कलर वेगळा दिला ना तर भारी होईल. हा मातीचा नाही ना, मातीचा नाही वाटत आहे, तो मातीचा आहे, भारी आहे. ब्राऊन, हा POPचाच आहे आणि हा आहे तो मातीचा आहे. पण भारी काम केलं यार, वाटत नाही असं भारी आहे मातीचं ना. याचा कलर वगैरे चेंज करू शकतो. दुसरं आपलं व्हाईटच होतं ना गेल्या वर्षी, हे पितांबर पिंक होतं, सॉरी गोला पिंक धोतर होतं असं, आणि व्हाईट हे होती. हां बरोबर, असंच केलं होतं, फक्त व्हाईट धोतर ठेवलं होतं. मस्त आहे. हे बघण्याचे दात आहे, तो एकदम मस्त वाटतं, मोठा, आवडला आपल्याला. बरी डोळ्यांची आकारी पण जरा ठीक आहेत, या लेवललाच करण्याचा प्रयत्न केला आहे डोळेसुद्धा. हे बघा, इथे सुद्धा कलर तसेच भरलेत,
आणि इथे सुद्धा इथे फक्त ती ब्ल्यू असं हे नाही दिलं आहे स्पॉट, जसं इथे दिलं आहे कॉर्नरला. हे बघा तुम्हाला दिसेल ब्ल्यू, तसं इथे नाही दिलं आहे. त्यामुळे जरासं वेगळं वाटते डिफरन्स, पण मस्त आहे. सोंडेचं असं पूर्ण दिसते ना. तर पितांबरचा कलर वेगळा दिला ना, मूर्ती एक नंबर दिसेल यार. ते हातात वगैरे दिले, मस्त वाटते. तर मित्रांनो आपण इकडे घेऊया या लाईनीत. आता इकडे देखील बघा वर्धविनायक, ते सुद्धा व्हाईट डॉटरमध्ये आहे. हा देवळातला आहे नंबर 3. हा आहे वरद असतं आणि हा आहे राजवेण आहे, राजवगेज. सॉरी मला वाचता येत नाही, काहीतरी ते चिटकून लिहिले ना अक्षर, त्यामुळे कळत नाही. आणि हा देवळातला, हे सुद्धा आपले अगदी सुद्धा. स्वतः बघूया आहे कुठली चॉईस करतात का वस्तू प्रथमेश. आणि बघा इथे मोठे मोठे मूर्ती आहेत, 3-3.5 फुटाचे असतील अंदाजे. ही पोच काहीतरी वेगळीच असते, भारीच वाटते. आणि आपला गजरबक्क. क्या बोला तूने? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. सो वरदहस्त सुद्धा बघायचा विचार आहे वाटतं पुन्हा एकदा. हा पूर्ण मोती कलरमध्ये. अजून खूप आहेत इथे मित्रांनो, तुम्ही सुद्धा येऊ शकता जर तुम्हाला चॉईस करायची असतील ना, तर इथे या नक्की. हे बघा खूप आहेत मूर्त्या. बघा इथे रेडमध्ये, ही व्हाईटमध्ये. ही गायीवर बसलेलं आहे, पण आमच्याकडे असं बालमूर्ती आणत नाहीत घरात आमच्या पहिल्यापासून. सो त्यामुळेच आम्ही अशी मूर्ती नाही नेऊ शकत. आवडतात पण न्यायला मिळत नाही. पहिले आणले होते म्हणजे असे गायवाले वगैरे पण होते, सिंहवाले. ते आता कदाचित नाही दिसत त्या मूर्त्या, आता कमी झाल्यात. आता कदाचित नाही दिसत त्या मूर्त्या, आता पहिले असायचे सिंहवाले वगैरे, आता शक्यतो ते कमी झाले. ती बघ एक छोटी मूर्ती मस्त वाटते, क्यूट. हा पण एक मस्त मूर्ती. सॉरी मित्रांनो, जरा ग्रामरमध्ये मिस्टेक होती, बडबड बोलता, सो माफ करा. सो कुठला ठरतोय हा? कौशिक ठरवणार आहे कोणता घ्यायचा इथे. सो ही मूर्ती आहे ती आता दाखवत आहेत ती. बघूया ही छोटी आहे आणि ती आहे ती मोठी आहे. नाही नाही जवळपास तेवढीच आहे. सो विचारूया कौस्तुभला कोणती ठरवतोय. काय मग कौस्तुभ, कोणती ठरवायचा विचार आहे? कन्फ्युजन आहे. ही फक्त क्लिक मारली तिकडचं तिकडे. पाठवला नेला म्हणजे तो पण पूर्ण झाला होता. हा सुद्धा एक वेगळा आहे. भारी वाटतं ना इथे आल्यावरच, एकदम प्रसन्न वाटतं बघितलं. माझ्या घरी ती बघ ही मूर्ती आहे, मी दाखवली होती, सांगितली सुद्धा होती लास्ट ब्लॉगमध्ये.
पण हा काय भारी वाटतो यार कलर काम. आणि मस्त रे, नक्षी पण आहे खाली कमळात. छोटू सोंदीर आहे, वाईट वाईट मस्त. आवडली अरे चला तुम्ही बघून घ्या मित्रांनो एकदा. हे बघा वरती सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा शेप वगैरे असे वेगळे आहेत, वेगळे असे स्टाईलमध्ये बसलेले आहेत. इथे एक आहे गायवाला, हा बघा भरपूर चॉईस आहे, येऊ शकता तुम्ही इथे घ्यायला. नाव विसरू नका, बोळिंजकर कारखाना ठाणे. 3 पेट्रोल पंपला या, इथेच तुम्हाला बोळिंजकर कारखाना विचारलं बाहेर तरी तुम्हाला आरामात इथे सोडतील. आणि रोड टचच आहे, हायवे टच. सो तुम्ही येऊ शकता जर नवीन असाल तर. इथे ठाण्यातले राहणारे असेल किंवा आम्ही पण सुद्धा इथनंच लालबागला न्यायचो. सो विचार करा, आम्ही एवढ्या लांबून न्यायचो, पण मूर्ती जवळपास 30-40 वर्ष येतातली जाता इथूनच नेत आहे. सो मस्त आहे इकडचा अनुभव. आता बघूया काही वर्षांनी सगळे मातीचे होऊन जातील जेव्हा पूर्ण प्लॅस्टर बंद केलं जाईल. आता सध्या तरी प्लॅस्टर दिसत आहेत, म्हणजे अजून तरी सरकारने काही आणलेली नाही बंदी. सो त्यामुळेच कौस्तुभ आता विचार करत असावा की असंच काहीतरी पूर्ण मातीचा घेऊन जावा. शक्यतो हा होईल, कारण आमच्याकडे एवढीच साधारण मूर्ती असेल 2-2.5 फुटाची, 28 इंच काहीतरी, 24 ते 28. हे बघ एवढ्या मूर्ती असतात. पण आता बघूया काय ठरतंय. ही 28 इंचाची चला काय बघूया काय चाललंय. इथे सुद्धा मूर्ती आहेत खूप, आणि यांचे सुद्धा रंगकाम चालू आहेत. कुठला राजेशाही? हो हो, छोटा आहे ना पण हाईटला. राजेशाही फायनली हा ठरलेला आहे, राजेशाही 22 इंच, 22.5 इंच आहे. सो त्यावरून जर आता विषय चालू आहे काय कसं मकर करायचं वगैरे. विष्णू देवासारखी आपली ही पोज आहे. सो फक्त आता कलर वेगळा करायचा विचार आहे, जसा की तिकडे दाखवला तुम्हाला मॅटमध्ये. असे साधे कलर, हा बघा ह्या मॅट कलर आहे ना, अशामध्ये करायचं आहे जसा इथे दिसतोय पिवळ्या वगैरे. सो तशाच कलरमध्ये ती मूर्ती करायचा विचार ठरतोय. बघूया. त्याला डेकोरेशन हे कर, मागून शेड दाखव, विष्णू रूपी येते. त्याचं ते रोज लुक आहे ना, बैठक मागून शेडचा फणावर दाखवायची बसते, 5 फणा दाखवायला. तर मित्रांनो आता मी बोलल्याप्रमाणे राजेशाही ही मूर्ती फायनल केलेली आहे. सो विष्णू अवतार आहे. सो यावर्षी त्याच रिलेटेड काहीतरी मखर असणार. सो तो व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. ते पुढे पुढे तुम्हाला कळेलच या पुढच्या 2 महिन्यात काय मखर वगैरे होणार आहे. बघूया, मजा येईल. सो मूर्ती छोटी आहे यावेळेला, अशी लहान अशी आहे, म्हणजे हाईटला कमी आहे. मजा येणार आहे. आताच जरा भारी वाटते. गणपतीचं माहोल बोलतात ना, एवढे दिवसच बाकी तसं त्याची फिलिंग आहे. सो आता नशिबाने आज पाऊस देखील थांबलेला आहे. सो आपल्या बाईक वगैरे इथे लावले. आता बघूया, अजून एक काम आहे घरात. सो जरा रिनोव्हेशन चालू आहे घराचं. सो त्यासाठी आम्ही मूर्ती देखील बघितली, ती सुद्धा आता बुक करतो आहे. आणि जे घरातलं रिनोव्हेशनचं काम आहे त्यासाठी काही सामान वगैरे बघायचं आहे, प्राईज वगैरे काढायचं आहे. सो ते पण इथेच आहे मार्केट समोरच. तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत बघायला. हे झाले की ते मी दाखवणार नाही, ते आपल्या व्लॉग
पुरतं नसणार आहे. सो मी आजचा ब्लॉग फक्त एवढ्या पुरतंच करतो आहे. सो कसा वाटलं आहे तुम्हाला हा कारखाना आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठून आणता हे देखील मला सांगा नक्की. व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ते असे कुठले तरी चांगले व्हिडिओ निघतो तोपर्यंत. आणि हो, आज मी जाणार होतो ॲक्च्युली देवकुंड वॉटरफॉलला, पण घराचं हेच काम रिनोव्हेशनचं निघालं आहे. सो त्यात 15 दिवस जाणार आहेत बोलतात. पण नेक्स्ट वीकमध्ये सॅटर्डे संडेला बघू. जर मी थोडा फ्री झालेला असेल, म्हणजे काही एवढं काय नसेल उरलेलं, तर मी सॅटर्डेला शक्यतो जाईन किंवा संडेला बघूया. सॅटर्डेला जायचं असेल तर मला एकट्यावरच जायला लागेल. जर संडेला जायचं असेल तर एक मित्र किंवा असे येतील सुट्टीला, कारण त्यांना सुट्टी नसते ना सॅटर्डे. सो त्यामुळेच बघू. जर सोलो राईड मारायची असेल देवकोंडला तर मी सॅटर्डेलाच निघून जाईन. पण बघीन आधी त्या मित्राला कन्फर्म करून येतो आहे की नाही ते. निलेश नाव आहे त्याचं. तो रेडी झालेला आहे आणि गाडी शक्यतो एकच असणार आहे आपली हिमालय. सो त्यामुळे एकट्यालाच घेऊन जायला लागेल. आता हे दोघं येतील की नाही माहीत नाही, कौस्तुभ प्रथमेश. सो त्यांचा डाऊट आहे. तर ते देखील व्हिडिओ बघायला विसरू नका पुढे येणारे. आणि हो, माहिती आहे मला या गेल्या 6 महिन्यात फक्त 3च व्हिडिओ आलेले आहेत जवळपास, मी मोजले आहेत. कारण मला वेळच नाही मिळत आहे, कारण ऑफिसवरूनसुद्धा मी लेट येतो आहे. आणि सॅटर्डे संडे जरी मी बाहेर गेलो व्हिडिओ बनवायला तर मला ते एडिटिंगला टाईमच नाही मिळत आहे. पण बघू, मला आता कुठेतरी ॲडजस्ट करायला लागेल. मला असं थोडं येऊन जेव्हा लवकर सुटेन ऑफिसमध्ये तेव्हा ते एडिट करून हळूहळू पुढच्या सॅटर्डे किंवा त्याच्या पुढच्या सॅटर्डेला असे अपलोड करावे लागतील. फक्त एवढंच फरक पडेल की व्हिडिओ लेट येतील शूट केल्याच्या नंतर. जसा टाईम भेटेल तसं मी ते एडिट करणं असं होणार आहे. सो त्यामुळेच. आणि मी ऊन यावेळी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ऊन खूप होतं, त्यामुळेच मी ट्रेक वगैरे अवॉइड केलं. तिथे जाऊन एवढ्या उन्हात नको जाणार असं माझी मूड व्हायचं. पण ठीक, आता पाऊस सुरू झालेला आहे आणि वातावरणसुद्धा थंड झालेलं असेल. सो ट्रेक करायला ती वेगळीच मजा असते. तर करून झालेलं आहे. ते बघा, आपली पावती आलेली आहे मामाच्या हातात. सो आता निघूया घरी जायला. त्याआधी आम्ही जरा शॉपिंग करतो आहे किंवा अशी किंमत वगैरे काढणार आहे जे वस्तू घ्यायला आलो. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो. बाय.